काय तर चांगले वाट्यावर येऊन बसले बाबा. काय नवीन विषय आज लय ताप बसले वाट्यावर. जारी जारी अहो मायचं का बरोबर बाप बरीच पब्लिक बसेल. अरे वा रे वा, आज काही कामं धंदे नव्हते काय का नो. वा 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 ठीक आहे. अहो काय सरपंच आता काय एका महिन्यावर आल्या बाबा आता निवडणूक. सरपंचाची निवडणूक आता काय आता तुम्ही 5 वर्ष भोगले ना बाबा, पण एकाची का कोणाची नाली काढली नाही. हा बंदे लोक कोकलू राहिले हो तुमच्या लहान सरपंच. कहो काही म्हणता का राजा. अहो तुमच्या त्या मर्या आईले कोणा द्याला सभा मंडप कोणा द्यावं. म्या आणला ते मंजूर करून. काही सांगतात लोक तुम्ही बिन काही बोलता बा. आम्हाला तर काही माहीत नाही बा सरपंच, तुम्ही दिले का काय आहे ते काही माहीत नाही बा आम्हाला. आता तुम्ही म्हणता म्हणून आम्हाला माहीत आहे की बा ते तुम्ही दिला म्हणून, पण आम्हाला तर काही एवढं माहीत नाही बा. तुम्हाला चाटा वाटतात तर हरेली विचारा बा. दुसऱ्या गावान मजूर आणलं होतं त्यानं. कोण्या गावून आणले काही माहीत नाही, पण आणलं होतं त्याला विचारा बा. पहा आता हे सरपंचाचं बोलणंच पहा. आता तो हारे कोणत्या ढंगाचा आहे का तो. रिकामं त्या ढंगानं वाया जाईल पोरग रिकामं बेड. सरपंचाने हो म्हणलं तर हो म्हणते, बस म्हटलं बस म्हणते तिथं. पहा आता सुंगच पहा या लोकांची लयच अवघड बापा बापा. नाही सरपंच खरं बोलतात बरं. कारण की सरपंचाची जे निवडणूक होती तेव्हा काय सरपंचानं दारू वाटली बाबा बाबा बाबा. या काय कुटारातलं पो काही कशातलं पो वाटली बिन तेवढी केली बिन तेवढी बोल्या. नाही खरं आहे सरपंचाचं बरं का. अरे खरे अरे काही बिन सांगू राहिला लोक आहे बाबा. अरे कवा मी दारू आणून दिली तुले कवा काही बिन सांगू राहिला. रिकामीच कामं काढतो गड्या तू मदत. हा अरे दारू देताना मोहना बदनाम करता का. अरे तुम्हाला शोभायला पाहिजेत गड्या हो. अरे गावचे नागरिक तुम्ही. हा तुमच्यामुळे मी निवडून आलो गड्या. तुम्ही काही नाव मग रोशन करून राहिले गड्या. आपल्या गावातला माइंडबाज पका आहे बा. पका सांग रे तू. अरे यायला सांग बा काही समजून. माय काही आरोप घेऊन राहिले बा मायावर. अरे अरे तू आता सरपंच तुझ्या लग्नाला चोरीला मदत केली. आणि तू नाटकं शिकून राहिला का रे तू. का रे हां पेतूच्या पेतूंवर उड्या बी मारतो काय. हा बंद कर दे नाटकं. इकडं अरे बंद करा ते नाटक. कामाचे बोला ना. आता निवडणूक आली जवळ ते बोलायचं तर काही बाकीचं घरी कामं टवळे काढून राहिले का. बंद करा ते. आता सगळ्या जणांनी विचार करा बा. कोणाला उभं राहायचं कोणाला काय हे लगे पटकं सांगून द्या कोणाला काय. मला तर काही आता बस झालं बा. आता मी 5 वर्ष भोगले. बस झालं आता. मला तर असं वाटतं बा हाऱ्याला उभं करा बा. कसं गड कमी शिकेले गडी, पण जरा माइंड आहे त्याला. गावाचा विकास करेल चांगला जरसा. आणि पुन्हा कसं त्याच्या ओळखी भेळखी बी नाही भाऊ. हां पहा बरं तुमचा विचार. हो फिराजी दादा, अहो काही बिन बोलता का तुम्ही. त्याचं लग्नच राहिलं अजून. त्याला ना बाय कोणा लेकरं बाळ ना काही बिन सोंग काढता तुम्ही काही बिन. बरोबर आहे सध्या कुठं बोलून राहिला का. बरोबर आहे ते. या हाऱ्याचं लग्न होईल नाही काय नाही अजून कसं काय शेतच काय नाही त्याचं. आणि त्याला करता सरपंचाला उभं. मी राहू त्याच्यापेक्षा उभं मला करा. मुकडे बस रे तू आजक्या. काही बिन सोंग मांडू राहिला का कुठं बिन. हा मुकडे बस. अहो ते जाऊ ते तिकडे. आता सध्या बाईचं शिटी येली आता. हो माणसाच नाही. मी काय राहू उभं. बाईचं शीट आहे आता. का आता कोणाला उभं करायचं ठरवा आता. हो सरपंच अहो मी काय म्हणतो असं करा ना मग. माझ्या बायकोलाच उभं करून टाका मग. बाईचं शीट आहे नाही इथं. हा पहा बा तुम्ही विचार करून. एक वेळ द्या मला बिन चान्स आता. हा पाहतो मी आता काय म्हणतात. नाही तर मग तिकडून विरोधी पार्टीत लढावं लागेल सीट. पण बायको निवडून सांगतो मी आता काही हो. अरे बस कर रे बाबा. अरे या सध्याची बायको चांगली शिकेल. 12वी शिकेल आहे ना. तिलेच द्या दादा सरपंच करून. आणि चांगली बी नाही बाई. मस्त बोलायला चालायला बोल बच्चन मस्त आहे तिचं. बरोबर आहे फिराजी दादा बरोबर बोलू राहिले बरं. त्याचंच खरं आहे. कारण की ते वयाच्या अनुसार चांगले बोलतात बरं बाबा. हो
ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. उद्या बंध्या बायाले बोलवा, बायाचा विचार घेऊ आपण आणि मग काय निर्णय व्हायचा तो निर्णय करून टाकू. आता तो आज मनासारखं होईल, इतकं काय ताण घेतो. नमस्कार मंडळी, टीचर धमाल कॉमेडी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आपल्या चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनल येतं आपलं सबस्क्राईब करून घ्या, कारण की असेच मजेदार व्हिडिओ तुम्हाला रोज नवीन नवीन पाहायला मिळतील. हो, आणि मी आता सरपंच मीच होणार आहे, तुम्ही पहा फक्त 2 दिवसात. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की एकदा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.